नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की आजचा जो विषय आहे तो होडका जे ड्रिंक आहे त्याच्याबद्दल आहे. कारण वोडका ड्रिंकची आता काय झालंय की एक ट्रेंड मार्केटमध्ये आलेला आहे आणि वोडकाने काय केलं की इतके फ्लेवर काढलेले आहेत, लेमन काढलाय, गुलाब काढलाय, म्हणजे बरेच काढलेत. त्याच्यात एक फ्लेवर्ड आहे जामून फ्लेवर्ड म्हणून. एक 750 रुपयाला त्याचा एक मोठा खंबा येतो. तर त्याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत की वोडका पिला पाहिजे का नाही पिला पाहिजे आणि कुणी पिला पाहिजे कुणी नाही पिला पाहिजे. वोडका हा कशा पद्धतीने तयार होतो किंवा वोडक्यामध्ये काय काय कंटेन असतात किंवा वोडका पिल्याने शरीराला काय नुकसान होतं. तर मित्रांनो, हा जो वोडका आहे याने काय केलेलं आहे की याची चव जी आहे, आपण समजा जामूनचा विषय घेऊ, जामून फ्लेवरचा. त्याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी, जांभळाचा फ्लेवर, म्हणजे हा आर्टिफिशियल फ्लेवर आहे. बऱ्याच लोकांना काय वाटतं की याच्यामध्ये जांभळाचा रस असेल किंवा जांभळाचं अर्क असेल, तर तसं समजू नका. कारण हे काही डायबिटीसच्या लोकांना चालणारं नाही. कारण याच्यामध्ये फक्त त्याचा फ्लेवर आहे आर्टिफिशियल फ्लेवर. दुसरी गोष्ट, त्यांनी पिण्यास इतकं गोड आहे. ते का गोड आहे तर याच्यामध्ये जी क्रिस्टल शुगर येते, म्हणजे आपण जी घरगुती जे घरामध्ये जी आपण साखर वापरतो, दाणेदार जी साखर म्हणतो, ती 50% आणि फ्रूट शुगर 50%, असं एक वॉटर शुगर तयार केली जाते. आणि ती आपल्या जी आपण चहाला साखर वापरतो त्याच्यापेक्षा 30 पटीने गोड असते. त्याच्यामुळे ती इतकी गोड लागते प्यायला की लिमिट नाही त्याला, की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सरबतच पिताय. तर ती डायबिटीसला केव्हाही चालत नाही. त्याच्यामुळे ही जामून जे फ्लेवर आहे, तर लोकांचे बरेच गैरसमज होतात की ही दारू ह्याला चालते, ती दारू त्याला जाते. तर तसं नाही. ओडक्यामध्ये त्यांनी इतके फ्लेवर काढलेत की 10, 20, 30 फ्लेवर त्यांनी काढलेले आहेत ओडक्यामध्ये. तर ओडका जे जे फ्लेवर्डचं ड्रिंक असतं मित्रांनो, ते माणूस जास्त पितो, जास्तीत जास्त पितो. कारण त्याला ते लक्षात येत नाही, त्याची गोड चव असते, परंतु त्याची जी नशा असते, जरी त्याच्यामध्ये अल्कोहोल 37.5% असलं तरी त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह खूप जास्त प्रमाणात वापरलेलं आहे. आणि हे प्रिझर्वेटिव्ह शरीराला खूप हानिकारक असतं. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही प्लेन दारू असेल, मी दारूला रिकमेंडेशन करत नाही, पण जी लोक होडका पितात त्यांची जास्त दारू का होते, 2, 3, 4, 5 क्वार्टर होतात त्यांना कळत नाही. आणि ते मग आतमध्ये लिव्हरला प्रॉब्लेम करायला सुरुवात करतं, डॅमेज करायला सुरुवात करतं. तर शुद्ध जी दारू आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही इसेन्स नाहीये किंवा कुठलाही फ्लेवर्ड नाहीये, कुठलीही ॲडेड शुगर नाहीये, अशी दारू पिल्यानंतर ती ही प्रमाणाशी ती तुम्हाला शरीराला थोडीफार चांगली असू शकते. पण त्याचंच जर रूपांतर आपण व्यसनामध्ये केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्यापासून त्रास होतो. त्याच्यामुळं वोडका जो आहे, वोडक्याच्या अपोजिट ज्या विस्की विकल्या जातात मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतात. म्हणजे तुम्ही त्याला कितीही दिवस ठेवू शकता. कारण जेवढी दारू जुनी होईल तेवढी चांगली असते. परंतु या वोडका वगैरे यांना एक्सपायरी डेट द्यावीच लागते, कारण त्याच्यात फ्लेवर्ड मिक्स केलेला असतो, प्रिझर्वेटिव्ह मिक्स केलेलं असतं. तसं दुसरे जे असतील, समजा रॉयस्टॅग असेल, नंबर 1 असेल, याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतं किंवा काही फ्लेवर्ड नसतात. या अल्कोहोल आणि त्याच्यामध्ये डायल्यूट केलेलं काही प्रमाणातलं पाणी असतं. त्याच्यामुळं या दारू पाण्यात पिल्यानंतर याने शुगर एवढ्या प्रमाणात हाईक होत नाही जेवढ्या प्रमाणात तुम्ही होडका पिल्याने हाईक होतात. होडका म्हणजे तुम्ही जर थम्सअप पित असाल तर त्याच्यापेक्षा 10 पट गोड असतं. म्हणजे सरबत पिल्यासारखं तुम्ही डायरेक्ट सुद्धा त्याला कंझ्युम करू शकता विदाऊट वॉटर. पण एखादी गोष्ट ज्यावेळेस एवढी काही तिला रंगवली जाते त्यावेळेस ती आतमध्ये लिव्हरला सगळ्यात हानिकारक ठरते. तसं तर दारू पिणं हे शरीराला हानिकारकच आहे, परंतु जे नवनवीन आजची जी मुलं दिसतात, जी पिढी दिसती, ती सर्रास होडका प्यायला मागं लागलेले आहेत. त्याच्यामुळे होडका हा ब्रँड तुम्ही कमी टाळा, कारण याच्यामध्ये खूप प्रमाणात शुगर आहे. बरेच मी तुम्हाला सांगितलं, अजून याच्यामध्ये बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. तर आपण ते एखाद्या एपिसोडमध्ये घेऊ आपण व्यवस्थित. तुम्हाला मी बॉटल सहित, चार्ट सहित ते दाखवेल की का घेऊ नये, कशा पद्धतीने. म्हणजे आपण ओडक्याला
किंवा आपण त्याला नावं ठेवत नाही किंवा आपण कुणाला डिमॉनिटाईज करत नाही किंवा आपण कुणाला विस्कीलाही उचलून धरत नाही किंवा आपण कशाचंही याच्यामध्ये प्रमोशन करत नाही. फक्त आपले जे यूट्यूबची फॅमिली आहे त्याच्यामध्ये काही लोक असतील किंवा काही लोक आपले जे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी की त्यांच्या शरीराला हानिकारक जास्त पोचू नये. म्हणजे ज्या लोकांना शुगरचा त्रास असेल, बीपीचा त्रास असेल किंवा आणखी काही शारीरिक त्रास असतील तर त्याच्यामध्ये हा होडका शरीराला धोकादायक ठरू शकतो. कुणीही त्याच्यावरती जामून फ्लेवर्ड म्हणून समजू नये की हा डायबिटीसला उत्तम आहे. बऱ्याच लोकांचे गैरसमज होतात. तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहायचे आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.